Hello and welcome to Banter with Chetan. Hello and welcome to Banter with Chetan. We welcome you to one another inspirational story of Dheeraj Mahajan. आज आपले गेस्ट आहेत धीरज महाजन सर. त्यांची कंपनी आहे इन्फिनिटी फ्रेंच डोअर्स नावाची, जी की नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांमध्ये आहे. तर आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊ की कशी त्यांनी या कंपनीची स्थापना केली किंवा कसं त्यांनी त्यांचा बिझनेस सेटअप केला. सर धीरज सर, वेलकम करतो तुम्हाला आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार चेतन. नमस्कार सर. तुमच्याबद्दल आणि तुमच्या कंपनीज बद्दल थोडी इन्फॉर्मेशन आमच्या सबस्क्रायबर्स साठी. ऍक्च्युली माझं नाव धीरज युवराज महाजन आहे. माझं नेटिव्ह प्लेस आहे मोठे वाघोदा, तालुका रावेर, आणि रेसिडेन्स जळगावलाच असतो माझा. आणि रिगार्डिंग माझ्या बिझनेस बद्दल, आम्ही सध्या 3 सेगमेंटला काम करतो आहे. एक इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल. माझी फाउंडर कंपनी आहे ऊर्जा इलेक्ट्रिकल्स. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकलचे कामं करतो आम्ही. नंतर सेकंड जे आहेत अंजनी इन्फ्रास्ट्रक्चर आणि क्रिस्टल ग्रुप, यामध्ये आम्ही रिअल इस्टेटचा बिझनेस करतो. आणि लास्ट आहे इन्फिनिटी एंटरप्राइजेस, जी एक आशिष शिंकर आमचे जे मित्र आहेत ते पार्टनर त्यात आहेत. आणि सोबत आम्ही इन्फिनिटी फ्रेंच डोअरची कंपनी चालू केलेली आहे. त्यात आम्ही फ्रेंच डोअरचा व्यवसाय करतो. ओके सर, म्हणजे आता तुमच्या एकूण 4 कंपनीज आहेत. येस, 4 कंपनीज आहेत. सर, तुमच्या शिक्षणाबद्दल थोडी इन्फॉर्मेशन द्याल. म्हणजे तुम्ही तुमचं शिक्षण कुठून घेतलं, त्यानंतर तुमचं स्कूल कुठे झालं, त्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन. माझं शिक्षण 10वी पर्यंत गावालाच झालं आहे. 12वी मी सावदेला केली आणि त्यानंतर डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा पूर्ण केलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव मधून 2000 साली. सर, शिक्षण घेत असताना, इंजिनिअरिंग करत असताना तुम्हाला काही ऑब्स्टॅकल, तुम्हाला काही अडथळे आलेत का, की तुमचं शिक्षण म्हणजे एक हॅपी जर्नी होती? नाही, शिक्षण म्हटलं म्हणजे हॅपी जर्नी होती, त्याच्यामध्ये अडथळे आलेच. म्हणतात इंजिनियर हा नापास झाल्याशिवाय इंजिनियर होत नाही. त्याप्रमाणे मी सेकंड इयरला नापास झालो होतो त्यावेळेस. ओके. आणि नापास झाला असताना घरी बसून काय करू 1 वर्ष, म्हणून मी त्या वर्षीही एक कंपनी जॉईन केली. त्या ठिकाणी ऍज अन हेल्पर म्हणून मी एक ट्रान्सफॉर्मर रिपेअरिंग कंपनी होती, तिथे मी कामाला होते 1 वर्ष पूर्णभर. त्या कंपनीत असताना मला भरपूर शिकायला मिळालं आणि त्यातूनच एक बिझनेसची नांदी मला मिळाली. ओके ओके. सर, त्या कंपनीत जिथे तुम्ही काम केलं तिथे तुमची सॅलरी काय होती? तुमची फर्स्ट सॅलरी काय होती? त्यावेळेस माझी फर्स्ट सॅलरी होती 40 रुपीज पर डे, मीन्स 1200 रुपये हा मला पहिला पगार मिळाला होता. आणि त्यात ओव्हरटाईम होता कंपनीचा 2 रुपये प्रति तास. मी त्यावेळेसही 2 तास ओव्हरटाईम केला आणि 4 रुपये मला एक्स्ट्रा मिळायचे, मीन्स 44 रुपीज पर डे त्यावेळेस माझा दिवसाचा पगार होता. सर, म्हणजे जेव्हा तुम्ही शिक्षण करत होते तेव्हापासूनच तुमची एक स्ट्रगलिंग लाईफ किंवा जे आपण म्हणतो स्ट्रगलिंग जर्नी ती सुरू झालेली होती. येस. आणि तेव्हापासूनच तुम्ही हार्ड वर्किंग होते. मीन्स तुम्ही बोलले की तुम्ही एक्स्ट्रा वर्क वगैरे करत होते, त्यामुळे तेव्हापासूनच असं दिसतंय की तुम्ही हार्ड वर्किंग होते. हो, बरोबर आहे. तेव्हापासून मला एक कामाची सवय लागली. सर, एज्युकेशन कम्प्लीट झालं तुमचं, आता तुमचा डिप्लोमा कम्प्लीट झाला, त्यानंतर तुम्ही काय केलं? मीन्स तुम्ही बिझनेस कडे वळालात की तुम्ही जॉबच तुमचा कंटिन्यू केला? शिक्षणानंतर माझा प्रवास सुरू झाला ऍज अन ITI इन्स्ट्रक्टर जळगावलाच. 1 वर्ष मी पूर्ण वर्षभर ऍज अन इन्स्ट्रक्टर म्हणून ITI ला काम केलं होतं. त्यानंतर एक मुंबईला मी शिफ्ट झालो. तिथे प्रगती इलेक्ट्रिकल्स म्हणून एक ठाण्याला कंपनी आहे, तिथे ऍज अन इलेक्ट्रिक इंजिनियर म्हणून जॉईन केलं. त्यानंतर न्यूटेक इंडिया, नंतर मल्टीकॉन विद्युत, आणि शेवटी लास्ट माझी कंपनी होती रिलायन्स टेलिकॉम. सर, म्हणजे तुमची रिलायन्स टेलिकॉम ही लास्ट कंपनी होती. आणि सर, त्यामध्ये तुमचं काम काय होतं, तुमचं वर्क काय होतं रिलायन्स हे नवीन टेक्नॉलॉजी सुरू करत होते ऍज अन रिलायन्स मोबाईल म्हणून. त्यासाठी आम्ही पूर्ण मास्टरवर एक संदीप सुर्वे आणि मी, आम्ही 2 लोक पूर्ण मास्टरवर काम करत होतो. आणि त्यावेळेस आमचे बॉस होते धनंजय बाकरे सर. त्यांच्या अंडर आम्ही हा पूर्ण रिलायन्सचे काम पूर्ण केले. सर, रिलायन्स मधली तुमची सॅलरी किती होती? सर, रिलायन्स सॅलरी माझी होती 6500 रुपये. सर, तुमचा एक प्रवास बघितला तर तुम्ही जॉब करत असताना, सॉरी, तुम्ही एज्युकेशन घेत असताना त्यामध्ये जॉब केला, त्यामध्ये तुमची सॅलरी होती 1200 रुपये, म्हणजे मंथली जर आपण काउंट केलं तर. तिथून तुमचा प्रवास सुरू होतो जॉबचा. त्यानंतर तुम्ही तुमचं एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर परत जॉब करतात आणि तुमची आता सॅलरी आहे 6500, आणि ती होती 2000 साली. 2000 ते 2003 हा प्रवास असेल हा. त्या वेळेमध्ये तुमची सॅलरी. सर, तर त्या काळी ही सॅलरी म्हणजे
इट वॉज गुड इनफ टू सर्व्हाइव्ह आणि तुमच्यासाठी एक व्यवस्थित अशी सॅलरी होती. व्यवस्थित सॅलरी मग त्यावेळेस. कसं व्यवस्थित असताना मग तुम्ही त्यानंतर बिझनेस करायचा डिसिजन कसं काय घेतला? ऍक्च्युली रिलायन्स मध्ये असताना आम्ही एक डिसिप्लिन शिकलो, काम कसं करायचं आणि मॅनेजमेंट स्किल शिकलो. त्यामुळे स्वतःला एक विश्वास निर्माण झाला की मी स्वतः एवढं मेहनत घेऊन मी स्वतः माझा बिझनेस का चालू करू नये. आणि मग तिथूनच एक सुरुवात झाली की मी स्वतःचा बिझनेस चालू करावा हा जॉब सोडून. ओके. आणि सर रिलायन्स मधलं तुमचं काम म्हणजे तुम्ही टॉवर्स, मोबाईल टॉवर्स त्यांनी जेव्हा आले होते तर ते तुम्ही सेटअप करायचे ऑल ओव्हर द महाराष्ट्र? हो बरोबर. ऍज अन इलेक्ट्रिक इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी 2 लोक आम्ही कामाला होतो रिलायन्सला. ओके सर. आणि जेव्हा तुमच्या मनात बिझनेसची संकल्पना आली तर फॅमिली रिएक्शन काय होते? म्हणजे तुम्ही आधी फॅमिली सोबत डिस्कस केलं की कसे म्हणजे रिएक्शन कसे होते त्यांचे, मम्मी पप्पा? डिस्कस केलं होतं फॅमिली सोबत आणि वडील ऑलवेज माझ्या पाठीशी होते. त्यामुळे त्यांनी मला होकार दिला की येस यू कॅन, तू तुझा बिझनेस चालू करू शकतो आणि तुला जे लागतील पैसे त्यासाठी सुरुवातीला अमाऊंट मी तुम्हाला ते देतो. तुमचा पहिला बिझनेस कोणता जो तुम्ही म्हणजे तुमच्या रिलायन्स कंपनी सोडल्यानंतर स्टार्ट केलेला फर्स्ट बिझनेस कोणता? रिलायन्स सोडल्यानंतर मी एक ऊर्जा इलेक्ट्रिकल नावाची कंपनी सुरू केली आणि त्यानंतर माझं पहिलं काम होतं हे रिलायन्सचे जे टॉवर त्यांचं इलेक्ट्रिफिकेशन करायचं काम होतं. त्या ठिकाणी जनरेटर्स, केबलिंग्स, ट्रान्सफॉर्मर्स या गोष्टी आम्ही इन्स्टॉलेशन करत होतो. सर बिझनेस जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा एक गोष्ट डोक्यात येते की बिझनेस करताना मॅनेजमेंट स्किल्स आपल्यात हवे असतात, म्हणजे जे आपल्याला लागतात. तर तुमच्यात ते एज्युकेशन जेव्हा तुम्ही शिक्षण घेत होते किंवा तुम्ही जॉब करत होते तेव्हापासून तुमच्यात ते होते की तुम्ही जेव्हा बिझनेस करायला लागले तेव्हा हळूहळू तुम्ही ते शिकत गेला? ऍक्च्युली मी सेकंड इयरला फेल झालो त्यावेळेसच मला एक स्वतःचा अनुभव आला की येस आपण आपल्या चुकीमुळे आपण फेल झालेलो आहेत. आणि मग तो आम्ही वेळेचा सदुपयोग करून मी त्या ठिकाणी जॉब केला. नंतर बाकी कंपनीमध्ये जसा अनुभव वाढत गेला आणि लास्टला अनुभव आला तो रिलायन्स कंपनीत आला. त्या ठिकाणी मॅनेजमेंट स्किल्स, प्रेशरमध्ये काम कसे करायचे आणि प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट हँडलिंग कसं करायचं त्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यातून एक ऊर्जा मिळाली आणि म्हणूनच मी ऊर्जा इलेक्ट्रिकल नावाची कंपनी ही चालू केली. आणि त्यातूनच तुम्ही तुमच्या मुलीचं नाव पण ऊर्जा ठेवलेलं आहे. ओके. सर रिलायन्स कंपनीतून तुम्ही जेव्हा तुमचा बिझनेस स्टार्ट केला, हा बिझनेस तुम्ही किती वर्ष केला? रिलायन्सचा बिझनेस मी 2003ला चालू केला, तो 2011 पर्यंत चालू ठेवला. मग त्यावेळेस आम्ही पूर्ण महाराष्ट्रभरात जवळपास 250 टॉवरचे कामं आम्ही केलेले आहेत. सोबत रिलायन्स सोबत टाटा, एअरटेल आणि जीटीएल ह्या कंपन्या सुद्धा टाईप आम्ही केलेला होता त्यावेळेस. ओके. मीन्स सर तुम्ही 250 टॉवर्स, म्हणजे आजकाल महाराष्ट्रातले भरपूर असे लोक आहेत की जे मोबाईल युज करू शकतात किंवा त्यांच्या मोबाईलवर जे नेटवर्क येत आहे ते तुमच्यामुळे येत आहे. येस, तसंच ते. ओके. सर या एक प्रश्न मला होता की तुमचं नेटवर्क किती होतं? माझी स्टार्ट झाली 2003ला. वडिलांनी मला दिले होते पैसे 40,000 रुपये लोन काढून दिलं त्यांच्या बँकेतून. नंतर प्रगती करत करत हा टर्नओव्हर झाला होता 2007ला 1.5 CR इन 4 इयर्स. ओके. म्हणजे तुमचा जो डिसिजन होता बिझनेस करायचा तो ऍक्च्युली बरोबर ठरला? येस, बरोबर ठरवला. मी बरोबर ठरवला त्याला. ठरवलं म्हणजे महिन्याला 6,500 तुम्ही 4 वर्षात 1,60,00,000 रुपीज तुम्ही अर्न केले, टर्नओव्हर केला त्याचा. सर यानंतर हा बिझनेस करत असताना तुम्हाला काही अडथळे येत होते किंवा असं काही चॅलेंजिंग सिच्युएशन्स येत होत्या की जेव्हा असं वाटलं की आता मी हा बिझनेस नको करायला किंवा मला हा डिसिजन माझा चुकू शकतो किंवा असं काही झालं कधी? अडथळे फार आले, कारण ऍक्च्युअली आमचं काम पूर्ण महाराष्ट्रात काम करायचं होतं आम्हाला. मग कुठल्या खेडेगाव किंवा तालुक्याला, आपल्या जिल्हा, आपल्या प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो आणि मी स्वतः जाऊन ट्रॅव्हलिंग करायचो. ते वेळेवर आम्ही कुठे शेतात झोपलेलो आहोत, कुठे बस स्टँडला झोपलेलो आहोत, कुठे स्टेशनला झोपलेलो आहोत, कुठे म्हणजे बऱ्याच ठिकाणी बाहेर खाल्लेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही अडथळे हे येतच होते आणि त्याला आम्ही ओव्हरकम करत पुढे जात होतो. ओके. म्हणजे सर तुम्ही शेतातही झोपलात, तुम्ही स्टेशनवर झोपलात, तुम्ही कुठेही झोपलात, जेव्हा तुमचे स्ट्रगलिंग डेज होते तेव्हा तुम्ही असा विचार नाही केला की जर आज मी इतके पैसे कमवतोय तर जर माझं इन्कम इतकं
तर मी माझ्या जे लेबर्स लोक आहे किंवा तुमचे जे सोबत काम करणारे मजूर होते, तुम्ही त्यांच्या सोबतच त्यांच्यासारखं जेवण जेवलंय Yes, आणि त्यांच्यासोबतच अजून त्यांच्यासारखं अजून त्यांच्यासोबत असतो, मी त्यांच्यासोबत जेवतो, अजूनही आम्ही काम करतो, त्यात आम्ही त्यांच्यासोबतच असतो अजूनही, आणि त्यातच खरा आनंद मिळतो. यानंतर तुमचं नेक्स्ट होतं रिअल इस्टेट. येस. येस, तुम्ही रिअल इस्टेट मध्ये तुमची एंट्री केली आणि ती का केली? या सगळ्या धावपळीत माझं स्वतःची तब्येत दुर्लक्ष झालं आणि 2011 साली एक माझ्या पायात रक्ताची गाठ तयार झाली आणि ती गाठ सडनली हृदयात गेली. तो दिवस 16 सप्टेंबर 2011. माझं हार्ट 20 सेकंद बंद होतं आणि त्यावेळेस डॉक्टर राहुल महाजन यांनी खरंच माझा जीवदान दिलाय मला. आणि त्यानंतर मग तिथून एक टर्निंग पॉईंट झाला माझ्या जीवनाचा, की आता ही धावपळ बंद करून कुठेतरी सेटल व्हायला पाहिजे आपण. म्हणून मी त्या ठिकाणी रिअल इस्टेट वळलो. सर, रिअल इस्टेट बद्दल बोलायचं झालं, तुमच्या या बिझनेस बद्दल बोलायचं झालं, तर त्याबद्दल आम्हाला थोडी इन्फॉर्मेशन, म्हणजे तुम्ही तो बिझनेस कसा ग्रो केला रिअल इस्टेटचा? रिलायन्सला असताना मला सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल हे तिन्ही सेगमेंटला काम करावं लागत होतं. सिव्हिलचे फाउंडेशन्स, टावर्स, कॉलम्स या गोष्टीचा अनुभव आला. त्यातूनच मग सिव्हिल कामाकडे आम्ही वळलो आणि सुरुवातीला एक अपार्टमेंट्स मानलं, आदर्श रेसिडेन्सी म्हणून. त्यानंतर हा प्रवास वाढत गेला. आदर्श नंतर अंजनी रेसिडेन्सी, नंतर रो हाऊसेस आणि शेवटी आता अंजनी क्लासिक्स, या नंबर ऑफ प्रोजेक्ट्स वाढत गेले. आणि यातूनच परत अंजनी इन्फ्रास्ट्रक्चर नंतर क्रिस्टल ग्रुप नावाची कंपनी स्थापन केली, अजून व्यवसाय मोठा व्हायला पाहिजे म्हणून. सर, तुम्हाला म्हणजे अनुभव कसा आला की जे तुम्ही टॉवरच्या बिझनेस मधून पैसे कमवत होतात आणि आता रिअल इस्टेट मध्ये आला, तर पैसा कोणत्या क्षेत्रात तुम्हाला जास्त वाटतो? पैसा हा रिअल इस्टेट जास्त वाटला मला त्यावेळेस, कारण टेलिकॉमला बरीच मेहनत होती. सर, आणि भरपूर वेळेस असं बघितलं जातं की रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये रिसेशन आलंय आजकाल, म्हणजे फ्लॅट्स विकले नाही जाते, असा अनुभव तुम्हाला कधी आला? आणि जर तसा आला असेल तर त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही तुमचं फायनान्शियल किंवा ज्या काही गोष्टी होत्या त्या कशा हँडल केल्या? कारण भरपूर वेळेस आपण असं बघतो की जे बिल्डर्स असतात किंवा रिअल इस्टेट मध्ये जे काम करणारे एक व्यावसायिक असतात, तर त्यांना हा अनुभव येतो की त्यांचे फ्लॅट्स नाही विकले जात भरपूर वेळेस. मग एकतर म्हणजे एक वेगळ्या वळणाला ते जाऊ शकतो. तर तुम्ही तसा अनुभव वगैरे काही तुम्ही शेअर करू शकाल? सामान भरपूर आहे. जीएसटी आला, रेरा आला, नोटबंदी आली, या गोष्टीमध्ये बऱ्यापैकी सेटबॅक मिळाला प्रत्येक बिल्डर्सला. आणि अशा वेळेस वेळेवर फायनान्शियल मदत किंवा बँकेकडून लोन करून हा प्रोजेक्ट जवळपास पूर्ण केले आहेत आम्ही जे आहेत ते. सर, आता रिअल इस्टेट झालं आणि तुम्ही तुमच्या प्रवासावरून असं दिसतंय की तुम्ही एकाच कोणत्या तरी क्षेत्रात अडकून न राहता दुसरं कोणतं तरी क्षेत्र ते एक सिलेक्ट करून त्यात तुम्ही गेले. तर सर, रिअल इस्टेट नंतर नेक्स्ट बिझनेस कोणता तुमचा? रिलायन्स सोबत काम करताना माझ्या घराचं एक काम चालू होतं. त्यावेळेस मग मी पुण्यावरून डोर मागवले घराकरता, आणि ती संकल्पना मला फार आवडली दराव यांची. आणि यात मी काहीतरी नवीन करू शकतो ही मनाची कुंकाट बांधली मी, आणि त्या ठिकाणी मग नवीन हा बिझनेस चालू करायचं. यासाठी जळगाव हे मार्केट त्यावेळेस नव्हतं, म्हणून नाशिक हा मार्केट निवडला त्या ठिकाणी. आणि तिथे माझे मित्र आशिष शिनकर यांच्या सोबत त्या ठिकाणी अंबड MIDC ला 2012 साली 15 ऑगस्टला नवीन कंपनी चालू केली, इन्फिनिटी एंटरप्राइजेस नावाने. सर, जेव्हा तुम्ही ही कंपनी स्टार्ट केली तर तुम्ही सगळ्यात आधी ती नाशिक मध्ये स्टार्ट केली. येस. आणि ज्यांचं तुम्ही आता नाव घेतलं, तुमचे पार्टनर आशिष शिनकर, यांना तुम्ही आधीपासून ओळखत होते? हो, आशिष हा जळगावचा आहे राहणारा, पण सध्या स्थायिक आहे नाशिकला, आणि तोही सेम फील्डमध्ये रिलायन्सला काम करत होता, आणि तो एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. त्यामुळे आमची आधी ओळख होती, त्यानंतर हा ओळखीचं रूपांतर आमचं पार्टनरशिप मध्ये झालं. ओके. आणि सध्या तरी हा आम्ही एक चांगल्या पद्धतीने दोन्ही मिळून हा व्यवसाय चांगला करतो आहे. ओके. सर, एक बिझनेस करताना कोणता पार्टनर आपण जेव्हा सिलेक्ट करतो, तर त्यामध्ये तुम्ही कोणत्या क्वालिटीज बघतात? म्हणजे आता आशिष शिनकर ज्यांचं तुम्ही उदाहरण दिलं, तर म्हणजे आपण विश्वास कसं काय ठेवू शकतो बिझनेस करताना आपल्या पार्टनरवर, किंवा या गोष्टींमुळे भरपूर अशा गोष्टी होतात की, तर त्याबद्दल थोडं काही सांगाल की पार्टनर सिलेक्ट करताना कोणत्या गोष्टी आपण बघितल्या गेल्या पाहिजे, म्हणजे त्यांच्याही काही क्वालिटीज? पार्टनर सिलेक्ट करताना विश्वास हा पहिला महत्वाचा आहे. विश्वास हा समोरच्या व्यक्तीबद्दल तुमचा असावा, त्यानंतर त्याच्या क्वालिटीज, तुमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग, डिसिजन पॉवर्स, नंतर थोडंफार फायनान्शियल बॅकग्राऊंड, या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित चेक केल्या तर मला वाटत नाही की पार्टनरशिप करायला काही हरकत नाही. आणि अशा सगळ्या क्वालिटीच्या आशिषमध्ये आढळल्या मला, म्हणून आम्ही दोन्ही कंपनी जॉईन केली.
सर तुमच्या कंपनीबद्दल काय सांगाल? तुमच्या कंपनीची स्ट्रेंथ किती आहे आता आणि तिथे किती लोक काम करतात? तर तुमच्या इन्फिनिटी फ्रेंच डोअर्स बद्दल काही माहिती द्या. इन्फिनिटी बद्दल सांगायचं म्हटलं तर ती स्थापना झाली 15 ऑगस्ट 2012 नाशिक अंबड MIDC ला. त्यावेळेस आमचे फाउंडर मेंबर 3 होते आणि साधारण इनिशियल अमाऊंट 1.5 लाख रुपये प्रति पार्टनर आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली आणि आता हा व्यवसाय जवळपास 6 ते 7 करोड टर्नओव्हर झालाय कंपनीचा या ई रेंडिंग पर्यंतचा. आणि आमचं शोरूम आहे कंपनीचं नाशिकला आणि सध्या युनिट आहे सातपूर MIDC ला नाशिकचं. साधारण 70 ते 80 लोक त्या ठिकाणी कामाला आहेत. आणि माझं सेकंड युनिट मी चालू केलं 2015 जळगावला. या ठिकाणी साधारण 40 लोक काम आहेत आमच्याकडे. असं दोघीमुळे आमचा स्टाफ जवळपास 110 लोकांचा स्टाफ आहे आमच्या कंपनीचा आणि व्यवसाय पूर्ण महाराष्ट्रभर करतो आहे. सोबत या कंपनीच्या शाखा तयार केलेल्या आहेत, आम्ही डीलरशिप तयार केलेली आहे. एक औरंगाबाद, जालना, बीड, नागपूर, इंदोर अशा विविध ठिकाणी आम्ही डीलरशिप दिलेली आहे. यातून हा व्यवसाय पुढे फोफावतोय. सर जर तुमचा प्रवास बघितला तर तुमची फर्स्ट सॅलरी 1200 रुपये, नंतर 6,500 रुपये तुमची रिलायन्स मधली सॅलरी, त्यानंतर 1.6 CR तुमचं टॉवर बिझनेस मधलं तुमचं नेटवर्क आणि आता 6 करोड. तर एक खूप म्हणजे एखाद्या तर ही पूर्ण जर्नी जर तुम्ही आता बघितली तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या जर्नीकडे बघून? तर म्हणजे कोणते तरी 3 शब्द असे सांगाल की ज्यामध्ये तुम्ही ही पूर्ण जर्नी डिस्क्राईब कराल? 3 वर्ड सांगायचे म्हटलं म्हणजे जिद्द, चिकाटी आणि मेहनत. या तिन्ही गोष्टी जर आपण केल्या तर तुम्हाला सक्सेस हा नक्कीच मिळणार आहे असं मला वाटतं. ओके. सर तुम्ही अशा मुलांना किंवा असे जे युथ आहे आजकालचं त्यांना काय सांगू इच्छिता की ज्यांचं आता जस्ट एज्युकेशन झालेलं आहे आणि त्यांना वाटतंय की त्यांनी कोणता बिझनेस सेटअप केला पाहिजे, तर अशा मुलांसाठी तुमचं सजेशन काय असेल की त्यांनी एज्युकेशन झाल्या त्यांचं बिझनेस स्टार्ट करायचा की एज्युकेशन करत असताना ते काही गोष्टींमध्ये काही बिझनेस करू शकतात की त्यांनी आधी जॉब करावा जसं तुम्ही केलं आणि मग त्यानंतर त्यांनी बिझनेस सेटअप करावा? तुमच्या एक्सपिरियन्स नुसार तुम्ही काय? यात दोन कॅटेगरी येतात. ज्यांचा व्यवसाय वडिलोपार्जित आहे त्यांनी तो करायला हरकत नाही, पण जे स्ट्रगलर्स आहेत यांनी आधी मार्केट सिच्युएशन बघून एखादा प्रोडक्ट तो युनिक आहे किंवा तो कसा प्रोडक्ट आहे किंवा त्या रिलेटेड कुठेतरी जॉब करावा, त्यातले अप अँड डाऊन शोधून काढावेत आणि त्यात आपण काहीतरी चालू करू शकतो का, एक युनिक प्रोडक्ट तुमचं हवं तर मग तुम्ही बिझनेस करायला हरकत नाही असं मला वाटतं. पण आधी तुम्ही त्याबद्दल स्टडी करा, मार्केट सर्व्हे करा आणि त्यानंतर मग या क्षेत्रात उडी घ्या असं मला वाटतं. ओके. सर तुमच्या पूर्ण जर्नीतला तुमचा कोणता तरी चुकलेला डिसिजन जर तुम्हाला सांगायचा झाला तर तुम्ही तो कोणता सांगाल? म्हणजे इन केस ऑफ बिझनेस थिंग्स. या सगळ्या प्रवासात फेल्युअर हा कधी कधी येतो आणि तो आपल्याला जाणवतोही. अशा वेळेस रिलेशनशिप मध्ये बिझनेस करताना मी अजून एक फर्म ओपन केली आणि त्या ठिकाणी थोडासा सेटबॅक मला बसला, कारण ते फ्लॅट्स किंवा तो प्लॉट अजून सेल नाही झालाय माझा, त्यामुळे थोडाफार त्या ठिकाणी सेटबॅक आहे. त्यामुळे असं वाटतं की जनरली रिअल इस्टेट मध्ये मी एकच ठिकाणी काम करायला हवं होतं असं मला वाटतं. ओके. आणि सर तुमचा आजपर्यंतचा सगळ्यात चांगला डिसिजन कोणता बिझनेस करत असताना? सगळ्यात चांगला डिसिजन हा इन्फिनिटी फ्रेंच डोअर्स, जो मी सडनली एक डोक्यात संकल्पना आली आणि ती अंमलात आणली आणि त्यानंतर आम्ही एक नाशिकला शोरूम चालू केलं डोअरचं, जे इंडियामध्ये शोरूम नाही फ्रेंच डोअरचं, तसं आम्ही शोरूम नाशिकला चालू केलंय आता. त्या शोरूम मुळेच आमचा व्यवसाय बऱ्यापैकी फोफावला की बऱ्याच कस्टमर्स यायला लागले. आम्ही डिझाईन्स त्या ठिकाणी नीट ठेवू शकलो जेणेकरून कस्टमर व्यवस्थित येऊन तिथे स्वतः बघून घेतात आणि नंतर त्या ऑर्डर्स आम्हाला मिळतात. ओके. सर बिझनेस करत असताना तुम्हाला मार्केटिंग ही गोष्ट कशी वाटते? मार्केटिंग करणं किती इम्पॉर्टंट आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? बेसिकली तुमचा प्रोडक्ट हा युनिक असला तर तुम्हाला, मला वाटतं, मार्केटिंगची गरज नाही असं मला वाटतं कधी कधी. तसा आमचा प्रोडक्ट युनिक होता. आमची एक पब्लिसिटी, माउथ पब्लिसिटी होत होती कामाची आणि जनरली आम्ही मार्केटिंग करतोच बऱ्यापैकी. मंथली आमचे ऍडव्हर्टाईज चालू असतात आणि थ्रू मीडिया, फेसबुक किंवा व्हॉट्सअप स्टेटस यावरून आमची मार्केटिंग ऑलरेडी चालू असते या ठिकाणी. पण आता या पोझिशनला आहे की मार्केटिंगची आम्हाला गरज नाही सध्या तरी असं मला वाटतं. पण तरी सर जी तुम्ही मार्केटिंग करत होते, तुम्ही नाव घेतलं फेसबुक वगैरे या सगळ्या सोशल मीडिया साईट्सचं, तर डिजिटल मार्केटिंगचा
तुम्हाला किती इम्पॉर्टंट वाटते डिजिटल मार्केटिंग सध्याच्या परिस्थितीत इन्स्टेड ऑफ ट्रॅडिशनल मार्केटिंग? म्हणजे बिझनेस जे करतायत त्यांनी ती करायला हवी की नको? तुम्हाला त्याच्यातून कोणत्या लीड्स आल्या? फेसबुक, इंस्टाग्राम किंवा या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला कोणत्या लीड्स आल्यात की काय? त्याबद्दल थोडी. येस, सध्या तरी डिजिटल मार्केटिंग हे फार महत्वाचं आहे, कारण बरेच लोक मोबाईलवरच जनरली त्यांची कामं चालतात. सध्या तरी आता ऑनलाईन बरेच सध्या कामं चालू आहे कोरोनामुळे या ठिकाणी. डिजिटल मार्केटिंग फार महत्वाची आहे आणि त्यासाठी आम्ही फेसबुक किंवा व्हॉट्सअप हा प्लॅटफॉर्म यूज करतो आहे. ओके 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 सर, शेवटचा प्रश्न. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना, हा प्रोजेक्ट आता ते म्हणजे ते कॅम्पेन चालवत आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की आपण आत्मनिर्भर भारत करत असताना आपले जे व्यावसायिक आहेत, जे बिझनेसमॅन आहेत, तुमच्यासारखे इतरही काही बिझनेसमॅन आहेत, तर त्यांना चालना मिळेल का? त्यांना त्यांचे नवीन प्रॉडक्ट्स लोक स्वीकारतील का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं नक्कीच चालना मिळेल. फक्त जे लोक ज्यांना खरोखर गरज आहे मदतीची किंवा बँक लोनची किंवा जागेची, या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, तर तो कदाचित पुढे सुगीचे दिवस येईल असं मला वाटतं. सर, जसं आता आपण बघतो की भरपूर जो युथ आहे आपल्या महाराष्ट्रातला किंवा इंडियातला, त्यांची अशी संकल्पना असते की त्यांना किंवा त्यांची आवड असते अशी की त्यांना बिझनेस करायचा असतो. म्हणजे एज्युकेशन झाल्यावर त्यांना जे जर कोणी विचारलं तुला करायचं काय, तर ते बोलतात की मला बिझनेस करायचा आहे. जी नोकरी असते किंवा जे आपण जॉब म्हणतो, तर त्यात त्यांचा इंटरेस्ट जितका हवा तितका आजकाल उरलेला नाहीये. कारण जेव्हा तुम्ही नोकरी करता तेव्हा तुमच्यावर बंधन येतं, एक तुम्हाला तिथे एक थोडं म्हणजे एक थांबून राहावं लागतं, अशी एक गोष्ट असते. तर तुमचं अशांसाठी सजेशन काय की प्रत्येकाने बिझनेसच करावा की काय? म्हणजे त्याबद्दल तुम्ही काय सांगा? यासाठी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगेल. एक पिता होता, त्याला 3 मुलं होती. ओके. तिघांना बिझनेस करायचा होता. त्यातला एक खरोखरच त्याला वाटत मला बिझनेस मी करू शकतो, पण त्यांचं पण बाकीचे मला बिझनेस करायचा आहे. पिताने त्यांनी टेस्ट घेतली, त्यांना 1000 रुपये दिले, प्रत्येकाला 1000 रुपये दिले. ही 1000 रुपयात तुम्हाला माझी एक घराची 10 बाय 10ची रूम आहे, ती मला पूर्ण फुल भरून पाठवे पाहिजे मला तुमच्या स्किलने. अशा वेळेस मुलं विचार करतात काय करायचं 1000 रुपयात आपण काय करायचं. एकाने कपाशी आणली, पूर्ण कपाशी भरली रूम मध्ये, रूम पूर्ण भरली नाही. दुसऱ्याने आणलं माती आणली, पूर्ण रूम भरली नाही भरली 1000 रुपयात. एकाने फक्त मेणबत्ती आणली, ती पेटवली, तिच्या प्रकाशाने पूर्ण रूम भरली, ती त्या पित्याला आवडली. त्याने उरलेले 990 रुपये पित्याला परत केले. त्याने फक्त 10 रुपयात ती अख्खी रूम त्याने भरून दाखवली प्रकाशाने. त्यावेळी त्याला वाटलं की येस, माझा मुलगा हा काहीतरी कमी पैशामध्ये काहीतरी इन्व्हेस्ट करून काहीतरी करून दाखवेल. अशा प्रकारे मला वाटतं की तुम्ही प्रत्येकाने बिझनेसकडे न वळता तुमच्याकडे ज्या क्वालिटी आहेत त्या आधी बघा. की येस, आपले वडील आपल्याला जे देतात पैसे, लोन काढून देतील किंवा त्यांचं सुरुवातीला इन्कम नसतो त्यावेळेस, तसा डेअरिंग न करता तुमच्यात खरोखरच जर तुमच्याकडे वाटतं की येस मी ही पाव सस्टेन करू शकतो, ऑफर सस्टेन करू शकतो, तर मग तुम्ही व्यवसायाकडे वळायला मला हरकत नाही असं मला वाटतं. ओके ओके, खूप चांगलं सजेशन दिलं सर तुम्ही युथ साठी. सर, आता एक लास्ट क्वेश्चन. तुमची आतापर्यंतची जर्नी फार जास्त इन्स्पिरेशनल. पुढच्या 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे बघता? तुम्हाला इन्फिनिटी फ्रेंच डोअर्स हीच कंपनी पुढे न्यायची आहे की त्यामध्ये अजून काही बदल करायचा आहे? दुसऱ्या कोणत्या व्यवसायाकडे तुम्हाला वळायचंय? सध्या तरी मला वाटतं इन्फिनिटी फ्रेंच डोअर्स ही कंपनी मला पुढे न्यायला हरकत नाही. यात स्वतःची आम्हाला नाशिकला जागा घेऊन त्या ठिकाणी एक पूर्ण अजून मोठा सेटअप पूर्ण करायचा आहे, जेणेकरून प्रोडक्शन स्मूथ तयार होईल आणि आमचे नंबर ऑफ शाखा ऑल ओव्हर इंडिया पर्यंत आम्ही सुरू करू शकू. सर, जेव्हा एखादा मुलगा बिझनेस करतो किंवा बिझनेस स्टार्ट करतो, तेव्हा तो सक्सेसफुल होईलच का नाही ही भीती त्याच्या मनात असते. तर त्याबद्दल तुमचं सजेशन काय त्या मुलांसाठी? त्याबद्दल मी म्हणेल त्याने जो प्रोडक्ट चूज केलाय तो खरोखरच मार्केटला युनिक आहे का, ही पहिली गोष्ट आहे. सेकंड थिंग, बिझनेस सक्सेस व्हायला तुमचा डेडिकेशन कमीत कमी 3 वर्ष तरी पाहिजे. असं नाही की बिझनेस आल्यानंतर मला 3ऱ्या वर्षी 3ऱ्या महिन्यात माझा प्रॉफिट मला मिळाला पाहिजे, की माझा शेअर मिळाला पाहिजे, किंवा मी जी इन्व्हेस्टमेंट केली ती डबल व्हायला पाहिजे. असं असेल तर मग त्या ठिकाणी बिझनेस हा टिकणार नाही तुमचा. वेट अँड वॉच केला तर तुम्ही 5 वर्षांत तुम्ही खरंच तुमचा बिझनेस हा स्मूथ चालेल आणि नक्की चालेल असं मला वाटतं. सर, याच्यावर मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे आणि आता हा खरंच शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही युथला सजेशन काय द्या? तुमचं शेवटचं सजेशन तुमचं काय असेल? यात मला असं वाटतं की तुम्ही एक दिव्याप्रमाणे काम करत राहा. जसा दिवा जळतो त्याचा प्रकाश प्रत्येकाला दिसतो, त्याला सांगावं लागत नाही मी प्रकाश देतोय म्हणून. तसं तुम्ही तुमचं काम करत राहा, तुम्हाला नक्की मेहनतीचं फळ मिळणार आहे.
आणि शेवटी यशाने हुरळून जाऊ नका. कारण कोणीतरी म्हटलंय की उडान भरने में कोई बुराई नहीं है, लेकिन आपकी उड़ान उतनी हो जहां तक आपकी जमीन और जमीर दिखाई देने लगे, असं मला वाटतं. थँक्यू सो मच धीरज सर, तुम्ही इकडे आलात आणि इंटरव्ह्यू दिलात. खूप इन्स्पिरेशनल तुमची जर्नी होती आणि त्याहून जास्त तुमचा हा इंटरव्ह्यू होता, फार इन्स्पिरेशनल. आणि होप आपण परत काही दिवसांमध्ये जेव्हा तुमची कंपनी अजून एक्सपांड करेल, अजून एक इंटरव्ह्यू घेऊ याबद्दलच. आणि आपले जे युथ आहे, ज्यांना आपला बिझनेस सेटअप करायचा आहे किंवा ज्यांच्या डोक्यात असे काही प्लॅन्स आहेत, तर त्यांना एक इन्स्पिरेशनल गोष्ट आपण घडवणार. धन्यवाद चेतन, आनंद झाला तुम्हाला भेटून. थँक्यू. जिद्द चिकाटे मेहनत ना. त्यावेळेस 2011 साली एक रक्तात पायाची गाठ होती, नाही पायाची गाठ उलट झालं.